रामकृष्ण हरिमंडळी. तर आज आपली ट्रिप होती दख्खनचा राजा ज्योतिबा दर्शनाची. मग काय गाडी केली चालू, आलो खंडाळ्याला, घेतला ट्रॅक्टरनं आणि निघालो हायवेला. मग काक्रम्यावर आल्यानंतर मला वाटलं की गाडीची टाकी फुल करावी. मग काय गाडीची टाकी फुल केली, 3,500 रुपये डिझेल भरलं आणि लागलो सोलापूर बायपासला लागताच 15 मिनटात आलो तांबलवाडीच्या टोलनाक्यावर. मग टोलनाका कसा बसा केला पास आणि त्यानंतर आलो तुळजापूर वेशीवर. तिथनं राईट टर्न मारला आणि विजापूर नाक्याकडे निघालो. विजापूर बायपासनी मंगळवेड्याच्या थोडं पुढे आल्यानंतर आम्ही हॉटेल शिवांसला थांबलो. मग आम्हाला घ्यायचा होता चहा. तेवढ्याचा भावडा चहा घेऊन आला. मग चहा पिला आणि म्हटलं फोटो काढावं. मग तेवढ्यात आले हरिमामा, त्यांनी पण फोटोला दिली पोज. मग त्यानंतर थोडं पुढे आलो. या दोन बहिणी अगदी सोबत चालू होत्या, एकामागे एक. मग त्यांना केलं ओव्हरटेक. मग बाहेरचा नजारा अगदी सुंदर होता. तो नजारा कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यानंतर सरळ पुढे आलो. टेस्ट वगैरे पास केलं आणि त्यानंतर आम्हाला लागली संजय घोडावत युनिव्हर्सिटी. ही युनिव्हर्सिटी आली की कोल्हापूर आलं म्हणून समजायचं. मग नंतर थोडं पुढे आलो आणि ज्योतिबा मंदिरात पोचलो. अगोदर बाहेरून शूट घेतलं. मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. मग तिथे आम्ही दर्शन घेतलं. हिरव्यागार मैदानात खेळायचो मी क्रिकेट. सानिकाला पाहून पडली माझी विकेट. सुरुवात होती श्री गणेशापासून. विकासरावांचं नाव घेण्यास सुरुवात केली आजपासून. माझी सुरुवात होती श्री गणेशापासून. विकासरावांचं नाव घ्या सुरुवात केली आजपासून. मग आम्ही आता निघालो दर्शनासाठी. मग पुजारी मामाला आम्हाला आणले दुकानावर. मग देवाला आहेर वगैरे घेतला, नारळ वगैरे घेतलं आणि ज्योतिबा मंदिरामध्ये. आतमध्ये 3 मंदिर आहेत, त्यापैकी 3ही मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि यथेच्छ फोटोशूट वगैरे केलं. खूप मोठा परिसर या मंदिराचा आहे आणि याचं काम सध्या वेगाने चालू आहे. मन अगदी प्रसन्न झालं, मन अगदी भरून आलं. मग काय नवरा नवरीने उधळला गुलाल आणि त्याचं फोटोशूट वगैरे केलं. तेथून आम्ही प्रदक्षिणा घेतली आणि सरळ आलो आमच्या पुजारी मामाच्या घरी. मग काय नाव वगैरे घ्यायला लावलं आणि तेथून देवाची वगैरे विधिवत पूजा केली आणि नंतर मग आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेने. कारण आता आम्हाला कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनासाठी जायचं होतं. मग वेडीवाकडी वळणे पार केली आणि शेवटी आलो पंचगंगेच्या घाटावर. मग घाटावर आल्यानंतर हातपाय वगैरे धुले आणि आता इथून आम्हाला नंतर पुढे जायचं होतं, कारण महालक्ष्मी अंबाबाईचं आम्हाला दर्शन करायचं होतं. मग मी फोटोशूट वगैरे केलं आणि सहज आलो कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिरामध्ये. मग गाडी वगैरे केली पार्क आणि सरळ चाललो मंदिराकडे. आज जरा खूप जास्ती गर्दी होती. मग आतमध्ये गेलो आणि म्हणलं मुखदर्शनच करावं. मग मुखदर्शन बाहेरूनच केलं, कारण गर्दी जरा बऱ्यापैकी होती. मग या पण मंदिराचं काम सध्या वेगाने सुरू आहे. दर्शन वगैरे घेतलं आणि यथेच्छ फोटोशूट केलं. आता इथून आम्हाला पुढे जायचं होतं पंढरपूरसाठी. मग का तिथून मंदिराचा घेतला निरोप आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो गाडीकडे. मग हरिमामाने दिली पोच. आम्ही इथे चहा पिला आणि सरळ पुढे निघालो. कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर 3 ते 3:30च्या प्रवासात आम्ही पोचलो पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये आज एकादशी असल्याने खूप अशी गर्दी होती. मग काय बाहेरून प्रदक्षिणा पूर्ण केली आणि नामदेव पायरीचं दर्शन वगैरे घेतलं आणि फोटो वगैरे काढले. आज खूप अशी गर्दी होती. मग बाहेरून प्रदक्षिणा मारत असताना काही फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही सरळ आमच्या गाडीकडे जाण्यासाठी निघालो. आज खूप अशी गर्दी होती आणि हे पहा असे विविध निरनिराळे अशा वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होत्या. मग गाडीत बसलो आणि सरळ निघालो गावच्या दिशेने. 2.5 तासात आम्ही पोचलो बामणीमध्ये. मग काय बजरंगबलीचं दर्शन घेतलं. जाताना आणि येताना आम्ही अगोदर बजरंगबलीचं दर्शन घेतो. मग त्याप्रमाणे आम्ही गावात आल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि पार्टीला त्यांच्या घरी सोडलं. रामकृष्ण. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा. जय हरी माऊली.